तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे यांच्याकडून ही भरतीची जाहिरात निघालेली आहे. तर इथं बघू शकता कंत्राटी पदांसाठी ही भरतीची जाहिरात आहे. त्यानंतर इथं रिक्त पदांचा तपशील दिलेला आहे. तर पदाचं जे नाव आहे ते आहे पब्लिक हेल्थ मॅनेजर आणि यामधील जी पदे आहे तर ती 2 आहेत. तर पहिले जे पद आहे ते आहे डिस्ट्रिक्ट प्रोग्राम कोऑर्डिनेटर. तर यासाठी तुम्हाला एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ MPH किंवा MHA किंवा MBA इन हेल्थ तुम्हाला इथं लागणार आहे आणि यासाठी तुम्हाला 35,000 इतके वेतन मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे डिस्ट्रिक्ट क्वालिटी ॲश्युरन्स कोऑर्डिनेटर. तर याची इथं एक जागा आहे. तर यासाठी तुम्हाला एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ MPH किंवा MHA किंवा इथं MBA इन हेल्थ तुम्हाला इथं लागणार आहे आणि यासाठी पण तुम्हाला 35,000 इतके वेतन मिळणार आहे. तर ही पात्रता तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. त्यानंतर इथं कास्टनुसार जागा दिलेल्या आहे. तर ST साठी 1 आहे, त्यानंतर VJसाठी 1 आहे. त्यानंतर या पदांसाठी काही अटी व शर्ती आहेत. तर वरील जी पदे आहेत ती कंत्राटी स्वरूपाची आहेत आणि ती 11 महिने 29 दिवसापर्यंत इथं राहतील. त्यानंतर अर्जदार हा शारीरिक व मानसिकदृष्ट्या इथं सक्षम असावा आणि त्यावर इथं कोणताही फौजदारी गुन्हा इथं दाखल झालेला नसावा. त्यानंतर या पदासाठी जी वयोमर्यादा आहे तर ती खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षे आहे. त्यानंतर मागास प्रवर्गासाठी इथं 43 वर्षापर्यंत राहील. तर या भरतीसाठी तुम्हाला विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक कागदपत्रांच्या छायांकित प्रती यांच्यासह तुमचा जो अर्ज आहे तो इथं राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा रुग्णालय आवार साक्री रोड धुळे येथे 1/2/2024 ते 7/2/2024 पर्यंत इथं तुम्हाला अर्ज पाठवायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला इथं अर्जासोबत एक कोरा लिफाफा जोडावा लागेल ₹5 टपाल तिकीट लावून. त्यानंतर यासोबत तुम्हाला इथं परीक्षा शुल्क भरायचं आहे. तर खुल्या प्रवर्गासाठी इथं ₹150 आहे. त्यानंतर मागास प्रवर्गासाठी इथं ₹100 राहील. तर तुम्हाला डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ फॅमिली अँड वेलफेअर सोसायटी धुळे या नावाने इथं DD काढावा लागेल. तर सदरची भरती प्रक्रिया अर्ज दिनांक 7/2/2024 पर्यंत इथं स्वीकारले जातील. त्यानंतर अर्जांची छाननी तसेच लेखी परीक्षा, मुलाखत प्रक्रिया, निवड यादी प्रसिद्ध करणे तसेच हरकती आक्षेप प्राप्त करून घेणे व त्या निकाली काढणे याबाबतच्या संपूर्ण सूचना तुम्हाला mahaarogya.gov.in या संकेतस्थळावर इथं प्रसिद्ध करण्यात येतील. तर तिथून तुम्ही ती माहिती घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला इथं अर्जासोबत तुमच्या डॉक्युमेंट जोडावे लागतील. तर यामध्ये शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे तसेच गुणपत्रिका, जातीचे प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, त्यानंतर पासपोर्ट फोटो, त्यानंतर शासकीय अनुभव असलेले प्रमाणपत्र. तर हे तुम्हाला इथं अर्जासोबत जोडून घ्यायचे आहे. त्यानंतर या भरतीसाठी जी तुमची मुलाखत होणार आहे तर त्याची इथं गुणदान पद्धत दिलेली आहे. तर एज्युकेशन क्वालिफिकेशनसाठी इथं 50 गुण आहे. त्यानंतर ॲडिशनल क्वालिफिकेशनसाठी इथं 20 गुण आहे. त्यानंतर जर तुम्हाला काही एक्सपिरियन्स असेल तर त्यासाठी तुम्हाला इथं 30 गुण आहे. तर एकूण तुमची इथं 100 गुणांची गुणांकन पद्धत आहे. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तिथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.